लाडकी बहीण म्हणजेच तुम्ही आता एक लाडकी बहीण योजना चालू करताय साहेब, त्याच्याबद्दल आम्हाला आदर आहे आणि आम्ही त्या गोष्टीबद्दल काही वाईट बोलणार पण नाही. पण सांगायचं तात्पर्य साहेबजीला तुम्ही बहीण म्हणता ना, त्या बहिणीला 1,500 रुपये देऊन सनी तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हे शेती पिकवण्यासाठी जे काही बँकेमध्ये किंवा सोनाराकडे ठेवलं ते वापस येणार नाही. ते फक्त तेव्हाच वापस येणार ज्यावेळेस तिच्या मालाला भाव भेटणार. साहेब, तिनं आज पण स्वतःचा विचार न करता गळ्यातील मंगळसूत्र ही शेती पिकवण्यासाठी आणि या देशाला अन्न पुरवण्यासाठी त्या सोनाराकडे किंवा कुठं बँकेमध्ये नेऊन ठेवलेलं आहे. तर साहेब, तुम्हाला सांगायचं एवढंच, तिला फक्त तिच्या या शेतीमालाला हमी भाव द्या आणि तिच्या जे काही शेतीसाठी आणती खत बी भरण त्याच्यावर सबसिडी कमी करून सनी ती खता बियाचे भाव कमी करा आणि मग बघा तुम्ही काय 1,500 देता साहेब, तीच तुमची बहीण तुम्हाला प्रत्येक महिन्याला 1,000-1,500 रुपये देऊ शकते. एवढं लक्षात घ्या.